हॅलो. पहिल्याच बॉलवर सिंगल धाव हे घेतले गेले. श्री गणेशा झालाय. लोकेश भोईर, अमृत परेड अशी सलामीवीर जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अमृत परेड मात्र खराब चेंडू हाताळतोय जयसूर कडून. तिसऱ्या अंपायर कडे रेफर केलाय. स्टंप सोडून जाणार हा चेंडू. मात्र तिसऱ्या अंपायरला चॅलेंज केलाय. जाऊया तिसऱ्या अंपायर कडे. वाईट बॉल असेल. स्टंप सोडून जाणार हा चेंडू. धाव संख्या 2. चेंडू टाकून झाले 1. चेंडू जयेशाचा पुन्हा एकदा खराब चेंडू. बॅक टू बॅक 2 वाईट हाताळतोय गोलंदाज जयेश वरकोड. पहिल्या मॅच मध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती. तब्बल 2 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिल्या होत्या. जयेश वरकोड या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती. मात्र इथे दिशा खराब आपल्याला पाहायला मिळते. अमृत परेड साई श्रद्धा ससनवघर संघाचा ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. अमृत परेड हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि सुंदररित्या असा झेल कलेक्ट केलाय. अमृत याची खेळी संपुष्टात लागले. अमृत याला परतावं लागेल दगावच्या आसऱ्याला. पहिला विकेट डाऊन होत साई श्रद्धा ससनवघर या संघाचा. अमृत परेड कमॉन डीजे. जितेन वरफ नवीन फलंदाज इन झालाय मैदानामध्ये. आता मात्र जयेश वरकुड याने कमबॅक केला. 2 वाईट फेकल्यानंतर अमृत परेड सारखा फलंदाज त्या दगावच्या आश्रयाला गेलाय. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक जयेश वरकुड याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. जितेन बरफ हा फलंदाज आलाय मैदानामध्ये. जयेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. तर खाली क्षेत्र आहे. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केल्यात. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावले 5 या धावसंख्येवरती. इथे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते.
पुन्हा एकदा जितेन बरफ तो जयेश भुरकुंड समोरच्या दिशेनं स्टॉक केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी हा आलाय एवन क्वालिटी जितेन बरफ याच्या बॅट मधून षटकार. कमॉन डीजे. या षटकारानं धावसंख्या 11 या धावसंख्येवरती पोहोचली गेले. चार चेंडू 11 धावा. आता मात्र बॅटचा एज लागतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. ते कमबॅक करतात गोलंदाज. षटकार लागल्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 11 या धावफलकावरती लागल्यात. जितेन बरफ पुन्हा एकदा मात्र हा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंप सोडून जाणार हा चेंडू. खराब चेंडूची सांगता होते. धावसंख्या 12 वर पोहोचली गेले. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे या पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा जयेश बुरगुंड शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज लागतोय. बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल. हे एका धावेने धावसंख्या 12 वरती पोचली गेले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 12 या धावफलकावरती लागली गेले. सॉरी 13 धावा धावफलकावरती लागले गेलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावफलकावरती पोहोचली गेले. आता मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल लोकेश भोईर. एक विध्वंस फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लोकेश भोईर लोकेश भोईरकडे चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी. हा सुद्धा साई श्रद्धा ससनवगर संघाचा ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याकरिता मिलिंद गोवारीने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मात्र इथे सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल मिलिंद गोवारी याला. मिलिंद गोवारी याचा पहिला चेंडू. लोकेश भोईर पहिला चेंडू ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू. खराब चेंडू हाताळतोय. वाईड बॉल. धावसंख्या 14. मिलिंद गोवारी लोकेश भोईर. ते मात्र अंगावर आदळलाय चेंडू. निर्धाव चेंडू. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मिलिंद गोवारी. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर दुसरा चेंडू हा निर्धाव हाताळतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिलिंद गोवारी याची.
चेडू मिलिंद गोरे याचा लोकेश भोईर समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण आहे, मात्र तिथे चांगल्या रीते झेल टिपला गेलाय. आता लोकेश भोईर याला परतावं लागेल दगावटच्या आश्रयाला. काल झेल टिपला गेलाय. हवेमध्ये चेंडू हा कलेक्ट केला गेला, चांगल्या रीते झेल टिपला गेलाय. तर फलंदाज बाद असेल. चांगल्या रीते झेल टिपला गेलाय तिकडे. थोडस अंतर होतं. नवीन फलंदाज मनसेस रावते पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्याच्या बॅट मधून षटकार सुद्धा लगावला होता. मात्र या मॅच मध्ये किती धावांची मजल मारतोय मनसेस रावते आपल्याला पाहायला मिळेल. लोकेश भोईर हा दगावच्या आश्रयाला गेलाय. चांगला झेल कलेक्ट केला होता त्याचा. मिलिंद आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन जाईल मनसेस करता. यावेळेसचा मनसेसने बिग हिट केलेला आहे. चेंडू सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनसेसच्या बॅट मधून निघालाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. या षटकाराने धावसंख्या आता 20 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये आपण यानंतर आणखी एक मॅचचा टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. विनीत येतो चेंडूच्या खाली आणि विनीत याने पकडलाय झेल. संपलाय मनसेस रावते याचा खेळ. फलंदाज बाद.
गुड इझी नवीन बॅटर राकेश. हॅलो. इथे आपण पाहतोय राकेशला जीवनदान मिळालंय. झेल सुटला गेला तिकडे. सहज सोपा झेल होता, मात्र तो झेल पकडता आलेला नाहीये. आपण पहिल्या आणि दुसऱ्या मॅचचा जर स्कोर कार्ड जर बघितला, ससूनगर संघाने पहिल्या मॅच मध्ये 43 धावा बनवल्या होत्या. जुचंद्र संघाने त्यांच्या पहिल्या मॅच मध्ये 44 धावा बनवल्या होत्या. 40+ दोन्ही संघाने धावा 4 ओव्हरमध्ये बनवल्या होत्या. आता हे दोन्ही संघ पाहतोय या दुसऱ्या फेरीत समोरासमोर आलेले आहेत आणि एक चांगली मॅच इथे पाहायला मिळते प्रेक्षकांना. कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम इथे करताना दिसत आहेत गोलंदाज. षटक संपलेला आहे. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21 धावा. आमचे ऑफिशियल पंच रुपेशी दांडेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. यानंतर टॉस केला जाणार आहे. तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. 21 धावा या धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी हर्षद येतोय. हर्षद वनगा स्ट्राईक वरती असेल राकेश. तर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण जितेन याला. प्लेस पाहतो आपण अपील झाली होती. अपील इथे फिटॉन लावलेली आहे. एकदा तर कम्प्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे आपण पाहतोय फेकी थोडीशी खराब झाली. थोडीशी नाही तर भरपूर खराब झाली. इथे विकेट मिळण्याची शक्यता होती, मात्र विकेट सुखरूप ठेवलेली आहे यावेळेस राकेश याने. फक्त एक सिंगल धावली. धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. साईडला फटका ते गेला. शतरक्षक पोहोचला तिकडे, मात्र खराब फिल्डिंग झाली. मिसफिल्ड झाला आणि हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला 4 धावांकरता. आपण आणखीन एक मोठा फटका, मात्र शतरक्षक तैनात आहे यावेळेस. चांगला झेल इथे पकडला गेलाय. अखेरीस फलंदाज एक बाद होताना दिसतोय आपल्याला जितेन या षटकामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 26 धावा. या षटकातील बॉल टाकून झालेत 3. यस, कम ऑन डिझाईन.
सूरज लाईनी बॅटर, सूरज पारधी. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. यानंतर टॉस केला जाईल. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या 2 संघादरम्यान. कोलबेटाचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉलची सांगता झालेली आहे. ब्लॉक हॉलमध्ये आहे चेंडू. भावेश आहे तिकडे. बघा भावेश करणं खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले. फक्त एक सिंगल धाव मिळेल. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27 धावा. 9च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 28 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघासमोर. चला आपण लगेच टॉस करतोय. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. साहिल यांच्या शुभ हस्ते आपण ह्या सामन्याचा टॉस करतोय. इथे टॉस एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाने जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या टीमला. नेक्स्ट मॅच. चल आपण जाऊया डीजेकडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. थँक्यू. गेटच्या समोर ज्या कोणी बाईक पार्क केल्या त्यांनी इथे बाईक काढायच्या आहेत. गेट के सामने
जो बाइक पार्क किया है किसी ने वो आप साइड में लगाना है, ध्यान में रखें। जो रास्ते में गाड़ी पार्क है उसे आप साइड में लगाए प्लीज। ज्या कोणाच्या गाड्या गेटच्या समोर आहेत त्यांनी साईडला पार्क करायच्यात, लक्षात घ्या। ते पण पाहतोय पहिला बॉल इथे हाताला गेलाय आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आलेली आहे। ज्या कोणाच्या बाईक्स, ज्या कोणाच्या रिक्षा ज्या रस्त्याच्या मध्ये आहेत त्यांना विनंती असेल आपण रस्त्याच्या साईडला त्या गाड्या पार करायच्या आहेत। आपण लॉंग ऑफ मध्ये फटका खेळून काढला गेला होता, शतरक्षक आहे तिकडे, चांगले शतरक्षण झालंय, चेंडूला उचलला गेलाय, फेकला गेलाय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे प्राप्त झाली। या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या। धावसंख्या आता 3 या आकड्यावरती 28 धावांचं लक्ष ठेवलंय। 9.33 सरासरी इथे राखायची आहे मॅच जिंकण्याकरता। इथे पाहतो आपण कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाही आहे, मात्र पंचांनी सांगितलंय हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल। एक्स्ट्रा रन इथे येताना दिसते आपल्याला, एक्स्ट्रा रन खर्च केली गेली। जीवदानी 11 बॉलिंग संघाचा एखादा जर प्रतिनिधी असेल तर आपण आपले आयडीज घेऊन जायचे आहेत। अमोल याला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती। हा चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला गेला होता, शतरक्षक सूरज पोहोचलाय तिकडे, तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी हे प्राप्त झाली। 1 धाव पूर्ण झाली, एका धावाने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती। 5 रन्स ऑन द बोर्ड, 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। 23 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत। संत आणि सावध सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये। यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय, प्रेक्षकांच्या भेटीला ठोकलाय षटकार, 6 धावा। बघा षटकार ठोकला, या षटकाराने धावफलक आता वेगाने पुढे सरसावला गेलाय 11 या धावसंख्येवरती। अवलेस पुन्हा एकदा चांगला फटका देखील गेलाय, शतरक्षकाला शोधलं होतं अवलेस, झेल ड्रॉप झालाय तिकडे, सत्यवान याला जीवनदान मिळालंय। सिंगल धाव्याने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती, 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। त्या षटकातील शेवटचा हा एक बॉल बाकी आहे। रडपमध्ये थोडासा चुकतोय, रडपमध्ये थोडासा बिघाड झालाय। शेवटचा बॉल या षटकातील 28 धावांचं टार्गेट आहे। ऑन साईडला फटका देखील गेला, शतरक्षक आहे तिकडे, अमृत परेड, एक धाव तर कंप्लीट झाली, थोडासा मिसफील्ड झाला आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा इथे पळून पूर्ण करतायत। 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सत्यवान हा बाद होतोय।
षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात धावा आल्यात 14 धावा, म्हणजे मॅच जिंकण्याकरता आता 12 चेंडूमध्ये 14 धावींची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडूत 14 धावा. यस, कम ऑन डिझाय. चला डिझे सध्या आपण पाहतोय रजेवरती गेलेत, सुट्टीवरती आहेत. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये येऊया. 12 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता बाकी आहे. 12 चेंडू 14 धावा. नव्याने बॅटर विनीत बुरकुंड येतोय. विनीत बुरकुंड. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लोकेश येतोय. लोकेश भोईर. चला घाई करायचे, स्पीडअप करायचं, जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. आपल्याला अजूनही भरपूर मॅचेस खेळवायच्या आहेत. बरेचसा वेगवान चेंडूच्या हाताळणी झालेली आहे. धावची संधी देखील निर्माण झाली, मात्र अमृत तिकडे थोडासा स्ट्रगलिंग करताना पाहायला मिळाला. चेंडू तो स्टॉप करू शकलेला नाहीये, पकडू शकलेला नाहीये आणि एक धाव इथे आता ही पळून पूर्ण केली गेली. या एका धावेने धावसंख्या आता पुढे सरसावली गेली. 15 या आकड्यावरती 15 रन्स, 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. अवलेस आपण पाहतो या विनीतच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक, मात्र हा चेंडू सरळ निघून जातो या डिक्लरेशन झोन मध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात धावा मिळतील फक्त 2. या 2 धाब्याने धावसंख्या आता पुढे सरसावली गेली, ती म्हणजे 17 या आकड्यावरती 11 धाव्यांची अजूनही आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. दहा चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 11 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. लोकेश या लेखन आता कमबॅक करावा लागणार आहे. जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे लोकेश. पाहूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय. सध्या तरी त्याचा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. आपण पूल करण्याचा प्रयत्न, पूल पॉवरफुल झालेला नाही आहे, सक्सेसफुल झालेला नाही आहे, मात्र ते झेल सक्सेसफुल पकडला गेलाय. फलंदाज होतोय बाद विनीत. माझी साजनी डोळ्यात नको पाणी ग, तूच माझी राणी, राग तुझा राणी ग, जळत्या आगीवाणी, कशी कशी आहेस पण माझी तू दिवाणी. माझी साजनी येणे तुझ्या घरी घेऊन येणे तुला मी माझे हरी. माझी साजनी येणे तुझ्या घरी घेऊन येणे तुला मी माझे हरी.
जयेश आहे तो न्यू बॅटर. पोलिसचा पाहतो आपण व्हाईट बॉलचा इशारा झालेला आहे. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. इकडं मॅच थोडासा सोप्पा होत असताना दिसतोय आपल्याला. विकेट मिळाल्यानंतर मॅच थोडासा कठीण झाला होता, मात्र एक्स्ट्रा चेंडू टाकल्यानंतर थोडासा सोप्पा देखील होताना दिसतोय. पोलीस आपण पाहतो या वेगवान चेंडूची हाताळणी लोकेश भोईरकडनं झालेली आहे. पाहतो या कधी गोलंदाज कधी फलंदाज असा समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा सामना थोडासा रंगतदार स्थितीमध्ये येताना दिसतोय. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4 धावा अजूनही बनवायच्या आहेत 10. आपण फक्त चेंडू इथं खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केले जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि धावा अजूनही बनवायच्या आहेत त्या म्हणजे 9. 7 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. आपण विकेट फलंदाज होतोय बाद. साहिल, गाडी तिकडे जाणार आहे काही? ती वायर नाही तर काढायला लागेल. या ओव्हर नंतर आपण तर शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 9. सूरज पारधी आणि या अगोदर 2 वेळा हा कारनामा करून दाखवलेला आहे. सूरजच्या पॉलिन ट्रॅकवरती सज्ज झालाय. 9 धावा त्याला रोखायच्या आहेत. अगोदर 2 सामने मैदानावरती केल्यात आणि त्या शेवटच्या षटकात धावा त्याने रोखल्यात देखील. पुन्हा एकदा त्याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. मात्र यावेळेस तो रोखू शकेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कारण पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. हा षटकार आलाय. आता 5 बॉल मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. अप्रागर पुन्हा एकदा सरळ बॅटा फटका ते केला गेलाय. लोकेश आलाय तिकडे. लोकेशचे चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. एक धाव जर कंप्लीट झालाय, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खराब क्षेत्ररक्षण बघा, लोकेशकडे तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र फेकी ही थोडीशी खराब तिकडे आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण पाहतोय की या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 1 धावेची आवश्यकता असणार आहे. ते पाहतोय सॉफ्ट हँडने हा फटका देखील मात्र नेम धरून गेम केलाय. जयेश बुरकुंडे असा सरळ हा चेंडू यष्टांवरती त्याने लावलेला आहे. फलंदाज बाद होतोय भाऊजीच्या स्वरूपात.
थँक्यू डीजे वैभव येतोय. बघा ज्या प्रकारे जयेश याने सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला, बॉलर बॅक ड्राईव्ह त्याने केला होता आणि सूरज याने चांगल्या प्रकारे हा चेंडू फील्ड केला आणि आपण पाहतो एक विकेट त्यांनी मिळवली रनआउटच्या स्वरूपात. आता अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये एका धावीची आवश्यकता आहे. बघा षटकार चौकार मारणं सोपं असतं, मात्र जी सिंगल धाव असते जी महत्वाची असते क्रिकेटमध्ये, जिला रक्तवाहिनी म्हटलं जातं, ती एक धाव घेणं भरपूर कठीण होत असतं फलंदाजाला. बघूया एका धावीची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3. इथे चेंडूला खेळून काढलाय कव्हर क्षेत्रामध्ये आणि ही एक धाव पूर्ण झालेली आहे. विजय धाव इथे कंप्लीट केलंय आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे ठाकूरवाडा स्टार जुचंद्र टीमने.